ठिकाणी गिरीकंदरामध्ये जाऊन बसल्या। जशा गिरीकंदरामध्ये जाऊन बसल्या, देवी पार्वतीने विचार केला, चला माझा कोणीतरी जवळचा असलं पाहिजे जो माझा असेल। म्हणून देवी पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढला। त्या मळापासून एक आकृती बनवली बालकाची, आणि बालकाची आकृती बनवल्यानंतर आपल्यामध्ये असणारं सर्व तेज, सर्व ज्ञान, सगळं काही त्या आकृतीमध्ये, त्या मूर्तीमध्ये विराजमान केलं। जसं सगळं तेज देवी भगवतीने टाकलं, त्या ठिकाणी जीव निर्माण झाला, सजीव झाला। आणि सजीव झाल्यानंतर ते बालक अतिशय दिव्य बनलेलं आहे। त्या बालकाला देवी पार्वतीने सांगितलं, तू माझा पुत्र आहे, माझ्या गणांमध्ये मी तुला पहिलं पद देते, श्रेष्ठ पद देते, तू माझ्या गणांचा ईश्वर आहे, म्हणून तुझं नाव गणेश आहे। गणांचा ईश म्हणजे गणेश आहे, हे नाव दिलं। आणि नामकरण केल्यानंतर देवी भगवती सांगतायत, तू द्वारावर उभा राहा आणि कुणालाही आत प्रवेश मिळू देऊ नकोस, मी मध्ये ध्यानस्थ बसणार आहे। देवी पार्वती मध्ये गेल्या, ध्यानमग्न झाल्या। जया आणि विजया देवी भगवतीच्या जवळ होत्या। बाहेर द्वारावर गणेशजी उभे होते, आणि गणेशजी जसे द्वारावर उभे होते, महादेव शोध घेऊ लागले, देवी पार्वती कुठे गेलेले आहेत। महादेव इकडे तिकडे फिरतायत, गिरीकंदरांवर जातायत, लता बेलींमध्ये शोध घेतायत। सर्व गणांना घेऊन महादेव निघालेले आहेत। महादेव त्या गुहेच्या जवळ आले। देवी भगवतीचा भजनाचा ध्वनी महादेवाच्या कानावर पडलेला आहे। देवी भगवती त्या ठिकाणी महादेवाच्या नामाचा जप करू लागलेल्या होत्या, आणि तेवढ्यात त्या ठिकाणी महादेव आत प्रवेश करणार, पण गणेशजींनी अडवलेला आहे। महादेवाला आत का जाऊ देत नाही, म्हणून बाकीचे गणही त्या ठिकाणी आले। गणेशजींच्या बरोबर महायुद्ध सुरू केलं। अतिशय भयानक असं महायुद्ध गणेशजींचं शिव गणांबरोबर सुरू झालं। प्रत्येकाबरोबर युद्ध करत असताना गणेशजी प्रत्येकाला त्या ठिकाणी शस्त्रविहीन करतायत, प्रत्येकाला गणेशजी हरवतायत। सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी गणेशजींचा पराक्रम महादेव बघू लागलेले होते। महादेव कौतुक बघतायत। आता ही महादेवाची लीला आहे। महादेवाच्या गणांमध्ये अहंकार आलेला होता की आम्ही कुणालाही मारू शकतो, आमच्यासारखा बलवान शूरवीर कुणीही नाही। पण महादेव प्रत्येकाच्या गर्वाचं हरण करतायत गणेशजींच्या हातून, आणि एका बाजूला उभं राहून सगळं दृश्य बघतायत। जसं रामायणामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की माझ्यासारखा शूरवीर कुणीही नाही, पण अश्वमेध यज्ञाचा घोडा जेव्हा लव आणि कुशने पकडला, आणि लव कुश बरोबर युद्ध करण्याकरता एक एक जण जाऊ लागला, तर लव कुश प्रत्येकाला त्या ठिकाणी परास्त करू लागले। प्रत्येकाचा अहंकाराचा हनन होऊ लागलं। ही सगळी लीला राम प्रभू करत होते, कारण प्रत्येकामध्ये अहंकार होता। सुग्रीवजींचा अहंकार दूर केला, हनुमानजींमध्ये अहंकार नव्हता। युद्ध करण्याकरता लक्ष्मणजी गेले, भरत गेले, शत्रुघ्न गेले, अनेक जण गेले, परंतु लव कुशने सगळ्यांना त्या ठिकाणी परास्त केलं। आणि जेव्हा त्या ठिकाणी राम गेले, तेव्हा समजलं की राम प्रभूंचे पुत्र किती सामर्थ्यवान आहे। त्यांचं सामर्थ्य त्रैलोक्याला समजलं। महादेव सुद्धा लीला करतायत की देवी भगवतीच्या तेजापासून बनलेला पुत्र किती दिव्य आहे, हे सगळ्यांना कळालं पाहिजे। म्हणून गणेशजींनी सगळ्या शिवगणांना त्या ठिकाणी परास्त केले। महादेव सुद्धा युद्ध करण्याकरता समोर आलेले आहेत, आणि जसं गणेशजींच्या समोर महादेव युद्ध करू लागलेले आहेत, त्या ठिकाणी महादेवाने गणेशजींकडे बघितलं, विचारलं तू कोण आहेस? गणेशजींनी सांगितलं मी देवी भगवतीचा पुत्र आहे, मी पार्वतीचा पुत्र आहे। महादेव विचार करू लागले, पार्वतीला मुलगा झाला आणि मला कसं माहित नाही?
कहाँ से आ गए बिन बादल की बरसात, मला माहित नाही आणि पार्वतीला पुत्र कसा झाला, पण महादेव तरी सुद्धा युद्ध करतात. आणि जेव्हा युद्ध चालू होतं महादेवाने युद्ध करता करता गणेशजींची मान धडापासून वेगळी केलेली आहे. त्वया कृत्वा महालीला गण गर्वोपहारितः अस्मै दत्वा बलंभूरी देव गर्वश्च शंकर. सगळ्यांचा गर्व नाहीसा करणाऱ्या महादेवाने पशुपती अस्त्र सोडलं. गणेशजींचा मान धडापासून वेगळी झाली. गणेशजी जमिनीवर पडले आणि गणेशजी जेव्हा मृत अवस्थेमध्ये जमिनीवर पडले तेव्हा अतिशय महाभयानक आवाज झाला. पशुपती अस्त्र चालवलेलं होतं महादेवाने. जया विजया धावत आल्या आणि त्यांनी देवी भगवतीच्या पुत्राला रक्तरंजित अवस्थेमध्ये बघितलं. धावपळ करत आक्रोश करत गेल्या. देवी भगवतीला आवाज दिला, मा डोळे उघडा, अनर्थ झालेला आहे मा, अनर्थ झालेला आहे. देवी भगवतीने डोळे उघडलेले आहेत. देवी भगवती धावत पळत बाहेर आलेले आहे. बघतात तर आपला पुत्र मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे. संपूर्ण शरीर गणेशजींचा रक्ताने भरलेला आहे. त्या देहावर मस्तक नाही. अशा स्थितीमध्ये देवी भगवतीचा क्रोध अनावर झालेला आहे. अतिशय क्रोधाने देवी भगवतीचे डोळे लाल बुंद झाले. ओठ भडभडायला लागले. शरीर कंपायमान झालं. आणि अशा स्थितीमध्ये देवी भगवतीचा क्रोध बघितल्याबरोबर महादेव सुद्धा भयभीत झालेले आहे. महादेव सुद्धा भयभीत झाले. सगळ्या देवांनी हात जोडलेले आहेत आणि देवी भगवतीला म्हणतायत, मा तुमचा क्रोध शांत करा. जर तुमचा क्रोध शांत झाला नाही तर संपूर्ण त्रैलोक्याचा विनाश होईल. म्हणून सगळे देव देवी पार्वतीच्या पुढे हात जोडून विनंती करतायत, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, ओ माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। ओ आंचल में छिपा लीजिए, आंचल में छिपा लीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। जय तो पलकों के सिंहासन पर मैंने तुमको बिठाया है, इस मन के अंदर ही तेरा द्वार सजाया है। पलकों के सिंहासन पर मैंने तुमको बिठाया है, इस मन के अंदर ही तेरा द्वार सजाया है। आके इसमें राह कीजिए, आके इसमें राह कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी
बचा लीजिए, अब की बारी बचा लीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। तेरा भजन करूं तो सामने आए माँ, कोई पाप कर्म मैया तेरे सामने आए ना, जब जब तेरा भजन करूं तो सामने आए माँ। सच्ची भक्ति का वर दीजिए, सच्ची भक्ति का वर दीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा देवी भगवतीचा क्रोध शांत व्हावा म्हणून हात जोडलेले आहेत, परंतु आपल्या मुलाला मृत अवस्थेमध्ये बघितल्यानंतर देवी भगवतीचा क्रोध शांत व्हायला तयार नाही। देवी भगवतीचा क्रोध वाढू लागलेला आहे। जेव्हा देवी भगवतीला क्रोधित बघितलं, लाल काळ्या झालेल्या बघितलं, महादेव थंडगार पडले। महादेव थंडगार झाले। जर देवी भगवती क्रोधित झाली तर महादेवाने शांत बसायचं असतं, आणि महादेव क्रोधित झाले तर देवी भगवतीने शांततेत राहायचं असतं। दोघही जण एकत्र जर क्रोधित झाले तर विनाश निश्चित आहे। महादेव जरा थंड पडलेले आहेत देवी भगवतीचा क्रोध बघितल्यानंतर, कारण देवी भगवती क्रोधित झाली, आता काही खरं नाही। जर घरामध्ये दोघांमध्ये जर काही झालं आणि दोघांपैकी एक जण जर घोड्यावर असेल आणि दुसऱ्याने माघार घेतली नाही तर त्या ठिकाणी वेगळा काहीतरी घटना घडत असते। म्हणून अशा स्थितीमध्ये एक जण जर रागात असेल तर दुसऱ्याने थोडस थंड झालं पाहिजे, तेव्हा घर चालत असत। दुसऱ्याने थोडं थंड झालं पाहिजे, आणि जर थंड झालं नाही आणि रागारागामध्ये जर भगवती म्हटली चालली माहेरी, काय होईल? माहेरी चालली म्हटल्यानंतर जर रागारागात म्हटले जा, एक तर पहिलं जमत नाही, दुसरी मिळण्याची गॅरंटी अजिबात नाही। त्याच्यामुळे जे आहे तेच जर व्यवस्थित सांभाळायचं असेल तर थोडं थंड व्हायला काही हरकत, पण प्रत्येक ठिकाणीच थंड झालं पाहिजे असं नाही, आणि प्रत्येक वेळेस एकानेच माघार घेतली पाहिजे असंही नाही। चूक असेल तर त्या ठिकाणी उत्तरही तेवढ्याच विश्वासाने देता आलं पाहिजे।
नसेल तर आणि चूक असेल तर मान्य करायला काही हरकत नाही। चूक असेल तर तेवढ्याच प्रेमाने मान्यही करता आलं पाहिजे नाही। हे जर बरोबर आहे तर माझंच चुकलेलं असेल असंही म्हणण्याचं सामर्थ्य व्यक्तीमध्ये पाहिजे तर ठीक आहे। जर एकच व्यक्ती माघार घेत असेल तर त्याला अन्याय म्हटलं जातं, त्याला अन्याय म्हटलं जातं। एका घरामध्ये नवीन लग्न झालेलं होतं आणि एका पुरुषाला एक वाक्य बोलायची सवय होती, टॉवेल दे नाही तर चहा आण, नाही तर पटकन जेवायला वाढ, नाही तर त्या व्यक्तीला सवय होती नाही तर म्हणायची। आता लग्न झाल्यानंतर बिचारीला वाटलं की नाही तरच्या पुढे काहीतरी दुर्घटना घडेल, त्याच्यामुळे नाही तर शब्द ऐकला की तिला भीती वाटायची, पटकन ती त्या ठिकाणी ते कामं करायची। 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष झाल्यानंतर तिने विचार केला चला बघूया नाही तर काय आहे। त्या व्यक्तीने नियमाप्रमाणे रोज प्रमाणे आवाज दिला चहा आण, नाही तर तीही त्या ठिकाणी समोर आली आणि तिने सांगितलं जा चहा देणार नाही, नाही तर काय। त्या व्यक्तीने उत्तर दिलं नाही तर मी स्वतः जाऊन बनवून घेईन। तिने विचार केला एवढं सोपं होतं, मी उगाच वर्षभरापासून घाबरत होते, एवढं सोपं होतं मला कळालंच नाही, मी वर्षभरापासून घाबरते, नाही तर नाही तर नाही। रेड सिग्नल दिसला म्हणून प्रत्येक वेळेस घाबरूनच जायचं असतं असं समजू। हार के आगे जीत है। महादेव अतिशय थंड पडले, देवी भगवतीचा क्रोध बघितल्यानंतर महादेवाने शिवगणांना सांगितलं जा उत्तर दिशेला, जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन शिवगण निघाले उत्तर दिशेला आणि एक ऐरावत वंशाच्या हत्तीचं पिल्लू त्यांना दिसलं। त्यांनी त्या पिलाची मान कापली आणि त्या पिलाचं मस्तक महादेवाच्या जवळ घेऊन आले। ऐरावत वंशाच्या हत्तीच्या पिलाचं मस्तक आणल्यानंतर महादेवामध्ये एवढं सामर्थ्य आहे की महादेवाने ते मस्तक गणेशजींच्या शरीरावर लावलं। प्राणाचे संचार केलेले आहेत आणि प्राणाचे संचार केल्याबरोबर काय आश्चर्य, जे महादेव संहार करू शकतात तेच महादेव पुन्हा जगत निर्मिती सुद्धा करू शकतात। म्हणून त्या ठिकाणी गणेशजी यांच्यामध्ये प्राणांचे संचार झाले, चेतना निर्माण झाली आणि गणेशजी उठून बसलेले आहेत। गणेशजींचं मस्तक हे ऐरावत हत्तीच्या पिलाचं मुख त्या ठिकाणी लावलेलं होतं। मानेपासून खालचं शरीर मानवाचं आहे आणि गणेशजींचं मुख हे हत्तीचं लावण्यात आलेलं आहे। गजाचं आनन म्हणजे मस्तक, मुख आनन म्हणजे मुख, तेव्हापासून गणेशजींना नाव पडलेलं आहे गजानन। बोला गजानन गणेश की जय, गजानन गणेश की जय, गजानन गणेश की जय। गणेशजी यांना पुनर्जीवन प्राप्त झालेलं आहे। या संपूर्ण कथा भागामध्ये सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत, जे महादेव त्रैलोक्याचा संहार करू शकतात तेच महादेव त्रैलोक्याला बनवू सुद्धा शकतात। म्हणजे समाप्त करण्याचं सामर्थ्य ही महादेवामध्ये आहे आणि पुनर्जीवन निर्माण करण्याचं आणि जगत निर्माण करण्याचं सामर्थ्य सुद्धा महादेवामध्ये आहे। जेव्हा त्या ठिकाणी गणेशजींना प्राण प्राप्त झाले आणि गणेशजी जिवंत झाले, त्यावेळेस देवी भगवतीचा क्रोध शांत झाला। देवी भगवती अतिशय आनंदी झालेले आहेत। देवी भगवतीने अंगावरचं रक्त गणेशजींचं बघितलं आणि अंगावर जणू सिंदूर पडलेला आहे, म्हणून नाव दिलेलं आहे सिंदूर वदन।
देवी भगवतीने घोषणा केली, गणेशजींचा दाह आणि त्रास दूर करण्यासाठी जोही कुणी गणेशजींवर दुर्वा चढवेल, जोही कुणी गणेशजींना प्रिय असणारे लाडू समर्पित करेल, त्याच्यावर गणेशजींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. गणेशजी जिवंत झाल्यानंतर सगळ्यांना आनंदी आनंद झाला आणि गणेशजींच्या नावाचा जयघोष सगळ्या देवांनी केलेला आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पुष्पफुलांच्या घातल्यात माडा, ताशांचा आवाज तरर झाला आणि गणपती माझा नाचत आला, ताशांचा आवाज तरर झाला आणि गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पुष्प फुलांच्या घातल्यात माडा, ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा. ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पुष्प फुलांच्या घातल्यात माडा, ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला, ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला. मोहाची सारी तोडून पाश माझ्या ही आली निर्मळ झाला हो गणपती माझा नाचत आला, ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत
पायात वाडा पुष्प फुलांच्या गगनात माडा ताशांचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला अशी तुझी मंगल मूर्ती दर्शन मात्रे पावन होती आवडी ज्योती ओवाड आरती आनंदला आज आलिया भरती आनंदला आज आलिया भरती आनंदला आज आलिया भरती कृपा करतोय रे गोदबाला गणपती माझा आला आजाचा भाग तरर झाला गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा पुष्प फुलांच्या घातल्यात माडा ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला 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 हो ताशांचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला गणपती बाप्पा मंगल मूर्ती भगवान गणेशजी यांना सर्व देवांनी आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक देवांनी गणेशजींना वेगवेगळं आयुध दिलेलं आहे. गणेशजी यांना प्रथम पूजेचा मान सुद्धा प्राप्त झालेला आहे. गणेशजींकडे जर आपण बघितलं तर गणेशजींचं मस्तक हे मोठं आहे, हत्तीचं आहे. कसं आहे? हत्तीचं आणि मोठं मस्तक आहे. याचा अर्थ प्रत्येक मनुष्याचे विचार हे मोठे असले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मनुष्याने विचारपूर्वक केली पाहिजे. गणेशजींचे डोळे अतिशय छोटे आहेत. म्हणजे मनुष्याची दृष्टी कशी असली पाहिजे? दूर दृष्टिकोन व्यक्तीचा असला पाहिजे. गणेशजींचे कान कसे आहेत? म्हणतात मोठे आहेत, सुपासारखे. ते सुपासारखे कान आपल्याला ज्ञान देतात की बाहेरून जगामध्ये चांगलंही ऐकायला मिळतं, वाईटही ऐकायला मिळतं. सगळं ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर गणेशजींचं नाक जे आहे ते मोठं आहे. सोंड, नाक कसं आहे? मोठं आहे. नाक म्हणजे प्रतिष्ठा, नाक म्हणजे मान सन्मान. प्रत्येकाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा असली पाहिजे. कुणीही यायचं आणि आपल्याला काहीही बोलायचं आणि आपला अपमान करायचा असं जीवन असता कामा नये. प्रत्येकाला नाक असलं पाहिजे. बघा, एखादा व्यक्ती काहीही कोणीही बोललं तरी त्याला जर फरक पडत नसेल तर आपण काय म्हणतो? त्याला काही नाक आहे, वेडा आहे तो. त्याला कोणी काहीही बोललं तरी कळत नाही, म्हणजे नाक नाही. पण प्रत्येकाला नाक असलं पाहिजे. आणि कसं असलं पाहिजे? प्रतिष्ठा मोठीच असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. गणेशजींचे दात जे आहेत ते एक दात खंडित झालेला आहे युद्धामध्ये आणि एक दात मोठा आहे. याचा अर्थ मनुष्याने कसं असलं पाहिजे? दयावंत असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? एक वचनी असलं पाहिजे. दुतोंडी असायला नको. एकच दात पूर्ण आहे म्हणजे एक वचनी असलं पाहिजे. गणेशजींचं पोट कसं आहे?
म्हणतात गणेशजींचं पोट मोठं आहे, मोठं आहे, लंबोदर आहे, मोठं आहे. हे पोट तुम्हा आम्हाला काय सांगतं? म्हणतात की मनुष्याने बाहेरून कानांनी ऐकलेलं सगळं पोटात साठवता आलं पाहिजे, पोटामध्ये ठेवता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. गणेशजींची जीभ अतिशय छोटी आहे. हत्तीची जीभ छोटी असते. छोटी जीभ आपल्याला काय दर्शवते? की मनुष्याने जीभ सांभाळून वापरली पाहिजे. जीभ जर घसरली तर जीभ हाडकंही मोडू शकते. जिभेला हाड नसतं पण तीच जीभ हाडही मोडू शकते. म्हणून जीभ सांभाळून वापरली पाहिजे. जिभेचा वापर मनुष्याने योग्य केला पाहिजे. पुढे गणेश जी आहेत त्यांचे पाय अतिशय छोटे आहेत. पाय जे आहेत अतिशय छोटे आहेत, म्हणजे तळ पाय हे छोटे दाखवलेले आहेत. का छोटे आहेत? म्हणतात की मनुष्याचा जीवनातला भार कितीही मोठा असला तरी स्वतःला स्वतःचा भार सांभाळता आला पाहिजे. पाप पुण्याचा, कर्माचा, चांगल्या वाईटाचा सगळ्यांचा भार छोट्या पायाला सांभाळता आला पाहिजे. म्हणजे आपल्यालाच आपला तोल सांभाळता आला पाहिजे. छोटं जरी असलं तरी आपण आपल्या कमी जागेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण योग्य तेवढ्या जागेमध्येच थांबलं पाहिजे. योग्य तेवढ्या विचारांमध्येच आपण सीमित राहिलं पाहिजे. जेवढं आपलं आहे तेवढ्यामध्येच आपण सीमित असलं पाहिजे. आणि गणेशजींचं जे वाहन आहे ते आहे उंदीर. एक सर्वसामान्य छोटासा प्राणी ज्याचा कोणीही वापर करत नाही, पण गणेशजींचं ते वाहन आहे. जणू उंदीर तुम्हा आम्हाला दाखवतोय की जेव्हा वेळ येते त्यावेळेस बाकीचे कुणीही कामाला येत नाही. जो छोटा व्यक्ती आहे ना तोच कामाला येत असतो. मोठा कामाला पडत नसतो, छोटा व्यक्ती कामी येत असतो. म्हणून त्या ठिकाणी मूषक हे वाहन आहे. गणेशजी यांची महिमा अतिशय अगाध आहे. गणेशजी आणि कार्तिकेय एका घरामध्ये राहायला लागले आणि एका ठिकाणी राहत असताना दोघांमध्ये बाललीला सुरू झालेल्या आहेत. बाललीलेमध्ये गणेशजी नेहमी कार्तिकेयांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. कार्तिकेय कंटाळून आई वडिलांना गणेशजींचं नाव सांगतायत आणि गणेशजी यांना आई वडील समजावून सांगतायत. कधी गणेशजी सोंडेने त्या ठिकाणी गुदगुल्या करतायत कार्तिकेयांना, कधी गणेशजी सोंडेमध्ये वादाला प्रारंभ झालेला आहे. एकदा भगवान महादेव आणि देवी पार्वतीच्या जवळ दोघंही जण भांडण करता करता आले आणि दोघांनीही सांगितलं आई वडिलांना की दोघांपैकी माझा विवाह आधी झाला पाहिजे. त्यावेळेस भगवान महादेव आणि देवी पार्वतीने दोघांनाही सांगितलेलं आहे, यश्चैव पृथिवीं सर्वान् क्रांत्वा पूर्वमुपाव्रजे तस्यैव प्रथमो कार्यो विवाह शुभलक्षणाः. यश्चैव पृथिवीं सर्वां, दोघांपैकी जो पृथ्वीची परिक्रमा करून सगळ्यात एक नंबर येईल, तसैव प्रथमम कार्य, त्याचं पहिल्यांदा शुभ कार्य विवाह शुभ लक्षण होईल. आई वडिलांनी सांगितल्यानंतर गणेशजी उंदराला घेऊन आले, कार्तिकेय त्यांचं वाहन मोराला घेऊन आले. दोघही जण उभे राहिले. दोघांनाही त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी पाठवलेलं आहे. दोघही जण जेव्हा निघाले, कार्तिकेय अतिशय वेगाने मोरावर निघालेले आहे पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी. जसे कार्तिकेय वेगाने पृथ्वीची परिक्रमा करायला निघाले, गणेशजी विचार करतायत की यांच्या पुढे माझा उंदीर काही पळणार नाही आणि माझा एवढा मोठा देहाने मला पळताही येणार नाही. त्याच्यामुळे मी काय करू? गणेशजींनी त्या ठिकाणी बुद्धीचा उपयोग केला आणि गणेशजी विचार करू लागले की आई वडिलांमध्येच संपूर्ण पृथ्वी सामावलेली आहे.
म्हणून गणेशजींनी हात जोडले, आई वडिलांना नमस्कार केला आणि गणेशजींनी शिव आणि पार्वतीला 3 परिक्रमा केलेल्या आहेत. जेव्हा गणेशजींनी 3 प्रदक्षिणा मारल्या, आई वडिलांनी विचारलं, गणेशजी तुम्हाला परिक्रमेला जायचं नाही का? त्यावेळेस गणेशजींनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. गणेशजी म्हणतायत, पितृश्च पूजनम कृत्वा प्रकृतींच करोति यः तस्य वै पृथ्वी जन्यो फलं भवति निश्चितम्. पितृश्च पूजनम कृत्वा, वडिलांचं पूजन केल्यानंतर प्रकृतींच करोति यः, आणि प्रकृती रूपी आईचं पूजन केल्यानंतर तस्य वै पृथ्वीं जन्य, त्या दोघांचं पूजन केल्यानंतर पृथ्वीचंच पूजन केल्याचं फलम भवती, फल प्राप्त होतं. म्हणून मी तुम्हालाच प्रदक्षिणा मारतो, कारण माझे धरती आणि माझी प्रकृती माझे माता आणि पिता आहे. गणेशजींनी जेव्हा उत्तर दिलं, आई वडिलांना आनंद झाला. भगवान महादेव आणि देवी पार्वतीने गणेशजी विजयी झालेले आहेत असं घोषित केलं आणि गणेशजींचा विवाहाची तयारी केली. कुणाबरोबर गणेशजींचा विवाह करायचा आहे? त्यावेळेस त्या ठिकाणी विश्वरूप 2 कन्यांना घेऊन आले, सिद्धी आणि बुद्धी. शिवजींनी विश्वरूपाला विनंती केली की तुमच्या 2ही कन्या आमच्या गणेशजींना देता का? विश्वरूपाने होकार दिलेला आहे. विश्वरूपाच्या 2ही कन्या सिद्धी आणि बुद्धी यांचा विवाह गणेशजींबरोबर निश्चित झाला आणि गणेशजींबरोबर सिद्धी आणि बुद्धीचा विवाह झालेला आहे. गणेशजींचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर कार्तिकेय पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलेले आहे. कार्तिकेय जेव्हा पृथ्वीची परिक्रमा करून आले, त्यावेळेस कार्तिकेयांनी बघितलं की मी एवढी धावपळ करून पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि माझ्या ऐवजी विवाह गणेशजीचा झालेला आहे. कार्तिकेय नाराज झाले आणि कार्तिकेय आई वडिलांवर नाराज झाल्यानंतर क्रौंच पर्वतावर आई वडिलांना सोडून कायमचे निघून गेले. क्रौंच पर्वतावर राहण्यासाठी गेलेले आहे आणि घोषणा केली की मी कधीही विवाह करणार नाही. तेव्हापासून कार्तिकेयांच्या नावापुढे कुमार शब्द लागतो, कारण कार्तिकेयाने कधीही विवाह केलेला नाही. ते कायमचे कुमारच राहिलेले आहेत, म्हणून त्यांचं नाव कुमार कार्तिकेय पडलेलं आहे. बोला कुमार कार्तिकेय की जय, कुमार कार्तिकेय की जय, कुमार कार्तिकेय की जय. कुमार कार्तिकेय जे आहेत ते क्रौंच पर्वतावर निघून गेले. भगवान महादेव आणि देवी भगवती कार्तिकेयांना समजवण्यासाठी, त्यांचा राग दूर करण्यासाठी गेले, पण कार्तिकेयांचा राग दूर झालेला नाही. शेवटी महादेव आणि देवी पार्वती मल्लिका आणि अर्जुनाच्या रूपाने गेले आणि मल्लिकार्जुन रूपाने कार्तिकेयांच्या जवळ क्रौंच पर्वतावर कायमचे विराजमान झालेले आहे. बोला मल्लिकार्जुन भगवान की, मल्लिकार्जुन भगवान की, मल्लिकार्जुन भगवान की. त्या ठिकाणी एक मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग निर्माण झालेलं आहे. याच्यानंतर द्वितीय रुद्र संहितेमध्ये पंचम युद्ध खंडाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. युद्ध खंडामध्ये महादेवाने कुणाकुणाबरोबर युद्ध केलेलं आहे याचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे. महादेवाचं युद्ध कुणाकुणाबरोबर झालेलं आहे. त्यावेळेस नारदजी आणि ब्रह्मदेवामध्ये संवाद झालेला आहे. नारदजी महाराज म्हणतायत, कथम ददाह भगवान नारायणी सुरद्विषां त्रिनेकेन च बाणेन युगपत्येन वीर्यवान्. महापराक्रमी भगवान शंकरजींनी एकाच बाणामध्ये एकाच वेळी 3ही दैत्यांचे पुर आणि 3ही दैत्यांना कसं समाप्त केलेलं आहे, कसं जाळलेलं आहे याची ही कथा सांगा. जी त्रिपुरारी पौर्णिमेला घडलेली घटना आहे, ती घटना नारदजी महाराज हे श्रवण करतायत.
ब्रह्मदेवाच्या मुखातून आणि शौनकादिक ऋषी श्रवण करतायत सूतजींच्या मुखातून। ब्रह्मदेव नारदजींना सांगतायत एकदा घटना अशी घडली की तारकासुराचे जे 3 पुत्र होते, तारकाक्ष, विद्यन्माली आणि कमलाक्ष, हे 3 पुत्र होते तारकासुराचे। ज्या तारकासुराचा वध कुमार कार्तिकेयांनी केलेला आहे, त्या तारकासुराला 3 पुत्र होते आणि त्या तिघांनीही विचार केला आपल्या वडिलांना देवांनी मारलेलं आहे, मग त्या देवांना आपण दंडित केलं पाहिजे, आपल्या वडिलांच्या वधाच्या बद्दल आपण त्यांना दंडित केलं पाहिजे। म्हणून 3ही दैत्य विचार करतायत की आता काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल। सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तीनही दैत्यांनी तप करायला सुरुवात केलेली आहे आणि 3ही दैत्य हे ब्रह्मदेवाच्या नावाने तप करतायत। 3ही दैत्य जेव्हा तप करू लागले त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाकडून एकदाच ठरवा खाली बसायचं की वर बसायचं, आणि खुर्चीवर बसलेलं कधीही चांगलं, कारण खुर्चीसाठी खूप भांडणं चालू आहे, त्याच्यामुळे मिळालेली खुर्ची अजिबात सोडायची नसते। तीनही दैत्यांनी ब्रह्मदेवाचं चिंतन केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागतायत की आम्हाला अमर बनवा। ब्रह्मदेवाने सांगितलं अमरतेचं वरदान मी कोणालाही देऊ शकत नाही, मीच अमर नाही, दुसरं काहीतरी मागून घ्या। त्या 3ही दैत्यांनी ब्रह्मदेवाकडून वेगळं वरदान मागून घेतलं, म्हटले आम्हाला असं वरदान द्या की आम्हाला 3 पुरं द्या, एक सोन्याचं, एक चांदीचं आणि एक लोहाचं। ते 3 पुरं आकाशामध्ये तरंगणारे असले पाहिजे, त्या 3 पुरं कुणालाही दिसता कामा नये। 3 पुरामध्ये आम्ही 3ही जण राहत असताना आम्हाला सगळं जग दिसलं पाहिजे। त्या 3 पुरांमध्ये अमृताचे कलश असले पाहिजे, त्या 3 पुरांमध्ये सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा असल्या पाहिजे, त्या 3 पुरांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासायला नको। त्या 3 पुरांमध्ये आम्ही राहत असताना आम्ही वाटेल त्या ठिकाणी ते 3 पुरं नेऊ शकतो आणि आणू शकतो, अशी व्यवस्था असली पाहिजे। अशा पद्धतीचे 3 पुरं त्या 3ही दैत्यांनी मागून घेतले। ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आणि जात असताना ब्रह्मदेवाने त्या तिघांनाही विचारलं सांगा की तुमचा मृत्यू कसा होईल हेही मला सांगून द्या। त्या 3ही दैत्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं आमचा मृत्यू जर तुम्हाला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी एकच कार्य करता येईल, जेव्हा देवतांचं 1000 वर्ष पूर्ण होईल, पुष्करावर्त नक्षत्र येईल आणि पुष्करावर्त नक्षत्रावर जेव्हा 3 पुरं एका लाईनीत येतील, महायोगी ज्याची दृष्टी ही अतिशय स्थिर आहे अशा महायोग्याने दृष्टी स्थिर करून एकच बाण सोडल्याबरोबर तो बाण एका क्षणाच्या आत 3 पुराला भेदून गेल्यानंतर 3ही पूर विध्वंस होतील आणि तेव्हाच आमचा विनाश होईल। सर्व देवतांचं 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुष्करावर्त नक्षत्राच्या वेळेस तेवढ्या 1 मिनिटाच्या आत बाण मारला गेला पाहिजे, त्याच क्षणाला पुरं एका रेषेमध्ये येते।
जेव्हा त्यांनी स्वतःचा मृत्यू सांगितला, ब्रह्मदेव निघून गेले. ते तीनही दैत्य जे आहेत, तारकाक्ष, विद्यन्माली आणि कमलाक्ष, त्रैलोक्यामध्ये हाहाकार करायला लागले. सगळ्यांना त्रास देत आहेत. त्रैलोक्यातल्या सगळ्या लोकांना त्रास देत आहेत, कारण त्यांना वाटलं की आता आपल्याला मारणारं या जगामध्ये कुणीही नाही, कुणामध्येही एवढं सामर्थ्य नाही की एकाग्र चित्त करून अर्ध्या क्षणाच्या आत बाण मारेल. अशक्य आहे. म्हणून तिघही जण अतिशय त्या ठिकाणी त्रैलोक्यामध्ये हाहाकार करतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बल विद्या आणि संपत्ती या गोष्टी जर वाईट माणसाकडे असतील तर वाईट माणूस त्यांचा कधीही चांगला वापर करत नाही. बल, विद्या म्हणजे ज्ञान आणि संपत्ती विवेकवान व्यक्तीकडे जर असेल तर तो व्यक्ती त्या गोष्टींचा चांगला उपयोग करत असतो. ज्याच्याकडे बल आहे पण विवेक नाही, तो व्यक्ती बलाचा उपयोग दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच करतो. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे पण विवेक नाही, तो व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्यासाठी आणि वादविवाद करण्यासाठी करतो. जर संपत्ती आहे पण विवेक नाही तर तो व्यक्ती आपल्या संपत्तीचा उपयोग हा वाईट कामासाठीच करतो. पण जर विद्या आहे, ज्ञान आहे आणि विवेकही आहे तर तो व्यक्ती ज्ञान जगाला वाटण्याचा उपयोग करतो. बल असेल आणि विवेक असेल तर तो व्यक्ती आपल्या बलाचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्याकरता करतो, दुसऱ्यांना सहकार्य करण्याकरता करतो. संपत्ती आहे आणि विवेक सुद्धा आहे असा व्यक्ती आपल्या संपत्तीचा उपयोग नेहमी चांगलं कार्य करण्यासाठीच करतो. आपली संपत्ती भरपूर असेल तर त्याच्यापासून दुसऱ्यांना कसा फायदा होईल, संपत्तीचा उपयोग आपल्यापासून दुसऱ्यांना कसा होईल, दुसऱ्यांचं भलं कसं होईल, दुसऱ्यांचं चांगलं कसं होईल, आपल्याला दुसऱ्यांना मदत कशी करता येईल. चांगला व्यक्ती, संपत्ती असलेला व्यक्ती आणि विवेक असलेला व्यक्ती संपत्तीचा उपयोग दुसऱ्यांना मदत करण्याकरता करतो. तीनही दैत्य आहे, संपत्तीही आहे, बलही आहे, ज्ञानही आहे, पण विवेक नाही. परिणाम त्रैलोक्यामध्ये सगळ्यांना त्रास देत आहेत. आणि जेव्हा त्रैलोक्यामध्ये सगळ्यांना त्रास देत आहेत त्यावेळेस त्रैलोक्यामधले सगळे देव, त्रैलोक्यामध्ये राहणारे मानव, त्रैलोक्यामध्ये राहणारे साधू संत ऋषी मुनी सगळेजण अतिशय दुखी झालेले आहेत. आणि सगळेजण दुखी झाल्यानंतर महादेवाच्या जवळ गेलेले आहेत आणि महादेवाला विनंती करत आहेत, हे नाथ, तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि या दैत्याचा वध करण्यासाठी मदत करा, कारण तुमच्यासारखं सामर्थ्य कुणाही मध्ये नाही. तुम्ही योगी आहात, नेहमी ध्यान करणारे आहात, नेहमी एकाग्र चित्त करणारे आहात आणि तुमच्यासारखा एकाग्रता कुणाही मध्ये असू शकत नाही. म्हणून सगळेजण महादेवाला विनंती करतायत, हे बाबा कृपा करा, दया करा. बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो. 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 ओ तेरी दया का हम सदा, तेरी दया का हम सदा गुणगान करेंगे, गुणगान करेंगे. बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो. बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो.
बचनों की तुम करते रखवाली हो, हर संकट में तुमने विपदा टाली हो। भक्तजनों की तुम करते रखवाली हो, हर संकट में तुमने विपदा टाली हो। फिर क्यों नहीं तुम पर बला, फिर क्यों नहीं तुम पर बला, अभिमान करेंगे तेरा ध्यान करेंगे। बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो। बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो। ठुकरा देना, अपना बालक जान मुझे अपना लेना। मेरी विनती सुनकर मत ठुकरा देना, अपना बालक जान मुझे अपना लेना। हर पल तुम्हारी सेवा में, हर पल तुम्हारी सेवा में हम प्राण करेंगे, प्राण करेंगे। बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो। तेरी दया का सदा, तेरी दया का सदा गुणगान करेंगे, तेरा ध्यान करेंगे, तेरा ध्यान करेंगे। बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो। बाबा कृपा कर दो, झोली मेरी भर दो। ओ बाबा, ओ उमापती महादेव की जय। एकदा आमच्या कलाकारांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व देवांनी मिळून महादेवाची स्तुती केली. या दुःखातून हे नाथ तुम्हीच आम्हाला दूर करू शकता. पुष्करावर्त नक्षत्र आलं, देवतांचं 1000 वर्ष पूर्ण झालं आणि देवतांचं 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महादेव 3ही दैत्यांशी युद्ध करण्याकरता सज्ज झालेले आहेत. पुष्करावर्त नक्षत्राचा काळ जवळ येऊ लागलेला आहे. महादेवाने दिव्य धनुष्य हातामध्ये घेतलं आणि तो क्षण जवळ येऊ लागलेला आहे. महादेवाने एकाग्र दृष्टी केलेली आहे. डोळ्याची पापणी न हलवता महादेव एकाग्र दृष्टीने बघतायत. अशा स्थितीमध्ये महादेवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आहे. त्याच्यापासूनही रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे असंही म्हटलं जातं. आणि एकाग्र दृष्टीने बघत असताना महादेवाने तो क्षण जाणला आणि त्या क्षणाला बाण सोडल्याबरोबर 3ही पुरं उद्ध्वस्त झालेले आहेत. 3ही दैत्यांचा वध झालेला आहे. 3ही पुरं उद्ध्वस्त झाल्यानंतर, 3ही दैत्यांचा वध झाल्यानंतर महादेवाला नवीन नाव
पडलेलं आहे. बोला त्रिपुरारी भगवान की जय. त्रिपुरारी भगवान की जय. त्रिपुरारी भगवान की जय. तीनही दैत्यांचा वध केल्यामुळे महादेवाला नाव पडलेलं आहे त्रिपुरारी. अरी म्हणजे शत्रू. तीनही दैत्यांचा अरी म्हणजे शत्रू. त्रिपुरारी तीनही दैत्यांचा वध करणारे महादेव त्रिपुरारी आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवाने या दैत्यांचा वध केला. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या समोर वाती जाळल्या जातात आणि महादेवाचं दर्शन केलं जातं. महादेवाच्या समोर दीप प्रज्वलित केलं जातं. कारण याच दिवसाला अतिशय दुष्टांचा वध महादेवाने केलेला आहे. अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाची ज्योत प्रकट करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला महादेवाच्या समोर त्या ठिकाणी वाती जाळल्या जातात. महादेवाचं पूजन केलं जातं. महादेवाच्या समोर कृतज्ञ बनलं जातं की महादेव तुमच्यामुळेच या संपूर्ण त्रैलोक्याचं रक्षण झालं आणि तीनही दैत्यांचा वध झाला. सर्व देवांनी महादेवाची स्तुती केलेली आहे. जे महादेव आता युद्ध करत असताना अजून त्यांनी कोणकोणत्या दैत्यांबरोबर युद्ध केलेलं आहे याचा उर्वरित कथाभाग आपण श्रवण करणार आहोत उद्याच्या कथाभागामध्ये ठीक सकाळी 9 वाजता. बोला उमापती महादेव की जय. श्री शिव महापुराण की. गौ माता की जय. हनुमानजी महाराज की जय. सब संतन की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. आणि काल भैरवाच्या रूपाने प्रकट झालेले आहे. बोला काल भैरव भगवान की जय. काल भैरव भगवान की जय. काल भैरव भगवान की जय. काल भैरवाच्या रूपाने भगवान प्रकट झाले. एवढा क्रोध आलेला आहे. ब्रह्मदेवाचं एक मस्तक त्या ठिकाणी उडवलेलं आहे. ब्रह्मदेवाचं मस्तक जेव्हा उडवलं ब्रह्मदेवाला आधी 5 मुख होते पण महादेवाने एक मस्तक तोडल्यामुळे ब्रह्मदेवाला फक्त 4च मुख शिल्लक राहिले. आपण टीव्ही सिरियल मध्ये बघतो की ब्रह्मदेवाला 3 मुख दिसतात. का? कारण एक समोरचं, एक उजव्या बाजूचं आणि एक डाव्या बाजूचं मागचं मुख दिसत नाही. पण ब्रह्मदेवाला 4 मुख आहे. पूर्वी सुरुवातीला 5 मुख होते पण एक महादेवाने तोडून टाकलं, कापून टाकलं आणि ब्रह्मदेवाचं मस्तक उडवल्यानंतर ब्रह्मदेवाचं ते मुख महादेवाच्या करांगळीला चिटकलं. ब्रह्महत्या महादेवाकडून घडली आणि ब्रह्महत्या घडल्यामुळे महादेव अतिशय दुखी होते. कारण पाप कर्म जर व्यक्तीने केलं तर पाप कर्म केल्यानंतर कितीही धन असेल, संपत्ती असेल, ज्ञान असेल, सुख सुविधा असतील तरी सुद्धा मनुष्याला त्या सुख सुविधा धन संपत्ती कधीही सुखी राहू देत नाही. का? कारण जर पाप कर्म जीवात्म्याने केलेलं असेल, पाप मार्गाने कमाई केलेली असेल, दुसऱ्याचं मन दुखवलं असेल तर वाईट कर्म त्या व्यक्तीला कधीही सुखी राहू देत नाही. आनंदाची झोप त्या व्यक्तीला कधीही लागत नाही. पैशाने सगळं काही मिळू शकतं. पैशाने हजारो रुपयाचा पलंग विकत घेऊ शकतात, हजारो रुपयाची मखमली गादी विकत घेऊ शकतात, परंतु झोप पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने मनुष्य मोठा बंगला घेऊ शकतो पण पैशाने व्यक्ती त्या बंगल्यामध्ये राहताना प्राप्त होणार सुख विकत घेऊ शकत नाही. पैशाने व्यक्ती दास दासी नोकर चाकर ठेवू शकतात परंतु तरी देखील सुख सुविधा असून सुद्धा मनुष्य
त्या ठिकाणी सुखी राहू शकत नाही. पैशाने मनुष्य पाहिजे ते अन्न घेऊ शकतो, पाहिजे ते मिष्टान्न विकत घेऊ शकतो, पाहिजे ते मिष्टान्न बनवू शकतो, पण पैशाने मनुष्याला खाल्लेलं अन्न पचवता येत नाही. पैसाच जीवनामध्ये सर्वस्व आहे असं समजू नका. पैशाने सगळं काही मिळतं, पण पैशाने सुख घेता येत नाही. सुख जर मनुष्याला पाहिजे असेल, आनंद जर मनुष्याला पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी चांगले कर्मच करावे लागतील, आशीर्वादच मिळवावे लागेल. चांगले कर्मच मनुष्याला त्या ठिकाणी सुख देऊ शकतात. पाप कमाई मनुष्याला कधीही सुखी ठेवू शकत नाही. पाप घडलं, ब्रह्महत्या घडली महादेवाकडून, आणि ब्रह्महत्या घडल्यानंतर महादेव दुखी राहील. त्यामुळे दुखी असलेले महादेव फिरता फिरता काशीमध्ये आले. काशीमध्ये आल्याबरोबर एक तीर्थ आहे, ज्या तीर्थाला नाव आहे कपालमोचनी तीर्थ. तिथे स्नान केल्याबरोबर महादेवाच्या करांगोळीला लागलेलं ब्रह्मदेवाचं मस्तक गळून पडलं. मस्तक गळून पडल्याबरोबर महादेवाला आनंद झाला, आणि त्या ठिकाणी महादेव कायमचे कालभैरवाच्या रूपाने स्थित झाले. आजही ते काशीमध्ये कपालमोचनी नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये स्नान केलं तर मनुष्याचे पाप नाहीसे होतात, आणि त्या तीर्थाचं घरी बसल्या जरी स्मरण केलं तरी सुद्धा पाप नाहीसे करण्याचं सामर्थ्य त्या तीर्थामध्ये आहे. म्हणून म्हटलेलं आहे कपालमोचनम काश्याम यस्मरेत् तीर्थमुत्तमा इहान्यत्रापि यत् पापं क्षिप्रं तस्य प्रणश्यति. कपालमोचनम काश्याम, काशीमध्ये कपालमोचनी नावाचं तीर्थ, आणि त्याचं स्मरण जर केलं, यत पापम मनुष्याने केलेले पाप क्षिप्रम भवती प्रणश्यति, त्वरित ते नाहीसे होत असतात. असं कपालमोचनी नावाचं तीर्थ काशीमध्ये आहे. भगवान कालभैरव सुद्धा त्या ठिकाणी आहे. देवी भगवती अन्नपूर्णाच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान आहे, आणि काशीमध्ये काशी विश्वनाथ सुद्धा विराजमान आहेत. बोला काशी विश्वनाथ भगवान की. याच्यानंतर भगवान महादेवाने नृसिंहासाठी एक दिव्य अवतार धारण केलेला आहे. कालच भगवान नृसिंहांची जयंती साजरी केल्या गेलेली आहे अनेक ठिकाणी. भगवान नृसिंहाने आपल्या भक्तासाठी नृसिंह अवतार धारण केलेला आहे. श्री हरी विष्णूने प्रल्हादजींसाठी नृसिंह अवतार धारण केला. कसा होता तो अवतार? अर्ध शरीर मानवाचं आणि मुख जे आहे ते सिंहाचं, आणि भक्तासाठी ते रूप धारण केल्यानंतर दुष्टाचा संहार एवढ्या वाईट पद्धतीने केलेला आहे. आतापर्यंत अनेक अवतार भगवंताने धारण केले, दुष्टांचा संहार केला, पण जेवढ्या भयानक पद्धतीने हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे तेवढं भगवंताने कोणाचाही वध केलेला नाही. एवढा भयानक पद्धतीने केलेला नाही. नखाग्रांनी पोट फाडलं, आतडे बाहेर काढले, रक्त व्हायला लागलं, आतडे गळ्यामध्ये घालून घेतले. का भगवंताने एवढ्या भयानक पद्धतीने त्या ठिकाणी दुष्टाचा संहार केला? त्याचं कारण माझ्या भक्ताला जो त्रास देतो मला तो अजिबात आवडत नाही. भक्ताला किती त्रास दिलेला आहे. कधी उंच कडेवरून लोटून दिलं, कधी बिना अन्न पाण्याचं ठेवलं, कधी उकळत्या तेलामध्ये टाकलं, कधी होलिकेच्या मांडीवर बसून अग्नी लावण्याचा प्रयत्न केला. एवढ्या प्रकारांनी भक्ताला त्रास दिलेला होता. म्हणून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अतिशय भयानक पद्धतीने हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. आणि त्याच्यानंतर एवढे क्रोधित झालेले होते भगवान परमात्मा की भगवान परमात्म्याचा क्रोध शांत करण्यासाठी अनेक देव समोर गेले, परंतु क्रोध अजिबात शांत करू शकले नाही.
अशा स्थितीमध्ये देवांनी विचार केला, चला पत्नीला पाठवू. कारण जो बाहेर कितीही ऐटीत राहत असेल आणि कितीही गप्पा मारत असेल, पण पत्नी जर समोर आली तर त्याचा आवाज कमी झाल्याशिवाय राहत. म्हणून देवांनी लक्ष्मीला सांगितलं की देवी तुम्ही जा, निदान तुम्हाला बघितल्यानंतर तरी यांचा क्रोध कमी होईल. देवी लक्ष्मी पूजेचं ताट घेऊन निघाल्या. देवी लक्ष्मीला वाटलं मी गेल्याबरोबर भगवान परमात्मा शांत होतील. देवी लक्ष्मीला असं वाटलं, कारण बाहेर कितीही मोठं पद व्यक्तीला असलं, बाहेर कितीही मोठमोठ्या गप्पा व्यक्तीने केल्या आणि तो माणूस जर घरात आला आणि पत्नीने एवढं जरी म्हटलं तुम्हाला ना तर काही कळतच नाही, असं म्हटल्यानंतर उलट उत्तर सुद्धा मिळत. प्रत्येक घरात ही घटना घडते असं नाही. लक्ष्मीला वाटलं मी गेली तर लगेच भगवान परमात्मा शांत होते. लक्ष्मी गेल्या, पण लक्ष्मी गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एवढ्या क्रोधामध्ये डरकाळी फोडली की देवी लक्ष्मीच्या हातातलं ताट खाली पडलं. देवी लक्ष्मी त्या ठिकाणी भयभीत झाल्या, कंपायमान झाला देह. देवी लक्ष्मी सुद्धा निघून गेले. सगळे देव विचार करू लागले, आता काय केलं पाहिजे. श्री त्या ठिकाणी शिवजींना सांगितलेलं आहे, नाथ तुम्ही काहीतरी करा आणि तुम्हीच त्या ठिकाणी विष्णूचा क्रोध शांत करा. त्यावेळेस भगवान श्री शिवजी सुद्धा गेले. त्या ठिकाणी शिवजी गेल्यानंतर सुद्धा नृसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता. त्यावेळेस त्या ठिकाणी शिवजींनी उचललेला आहे नृसिंहाला आणि उचलल्यानंतर शरभ म्हणजे शार्दूल रूप प्रकट झालं, आकाशामध्ये नेलेलं आहे. आणि आकाशामध्ये नेल्यानंतर शिवजी पक्षासारखे दिसतायत आणि त्या ठिकाणी नृसिंह भगवान सुद्धा आहे. सगळे देव आकाशाकडे बघू लागले. आकाशाकडे बघत असताना त्यांनी बघितलं की विष्णूच शिव दिसताय, शिवच विष्णू दिसताय, विष्णूच शिव दिसताय, शिवच विष्णू दिसताय. तेव्हा त्यांना कळालं की हे दोन देव वेगवेगळे नाही, दोनही देव एकच आहेत. फक्त दिसायला वेगवेगळे आहे पण असायला एकच आहे. दोघही देव एकच आहेत. याच्याचमुळे साधू संत महात्मे म्हणतायत हरी आणि हर हे दोघही एकच आहे, त्यांच्यामध्ये अजिबात भेद नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओ भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. ओ राम मुझे सदा शिव, ओ राम मुझे सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शिवराम नाही भेद, शिवराम नाही भेद, शिवराम
दोनही देव जे आहेत ते दोनही देव वेगवेगळे नसून एकच आहेत. दोनही देव एकमेकाचे भक्त आहेत. दोनही देव एकमेकाचं भजन करतात. दोनही देव एकमेकाच्या नामाचा जप करतात. दोनही देव वेगळे नाहीत. याच्यामुळे म्हटलेलं आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. दोघही जण एकच आहेत, अजिबात वेगळे नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. पण आपण वाद करतो. कोणता वाद करतोय? वैष्णव म्हणतात विष्णू श्रेष्ठ आहे आणि शैव म्हणतात शिवजी श्रेष्ठ आहे. वैष्णव म्हणतात आमचा गंध उभा आहे आणि शिव भक्त म्हणतात आमचा गंध आडवा आहे. शिव भक्त म्हणतात आमचा देव श्रेष्ठ आणि वैष्णव म्हणतात आमचा. पण दोनही देव जे आहेत ते एकामेकाचे शिष्य आणि गुरु बनून जन्माला येतात. दोघही देव एकमेकाचे भक्त आहेत. दोघही देव वेगळे नसून एकच आहेत. कशा पद्धतीने म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ शिवशंकर. त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला शिवजी. गोरक्ष ओळला गहिनी प्रति विष्णू. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा शिवजी. आणि नंतर पुढे ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश. तेच शिव विष्णू शिव विष्णू शिव विष्णू. दोघही जण एकामेकाचे गुरु शिष्य बनून अवतार धारण करतात. दोघही जण एकामेकाचं भजन करतात आणि आपण भांडण करतो. कोणता देव श्रेष्ठ? दोनही देव वेगळे नाही. दोनही देव एकच आहे. फक्त शरीर रूप वेगवेगळे घेऊन अवतार कार्य वेगवेगळे करतात. दोनही देव वेगळे नाही. एका घरामध्ये एका मुलीचं लग्न झालं. ती मुलगी जी आहे ती वैष्णवाच्या घरी दिली गेली. ती होती शिव भक्तांची मुलगी, शैवांची मुलगी वैष्णवाच्या घरी त्या ठिकाणी दिली गेली. जसं वैष्णवाच्या घरी ती मुलगी नांदायला गेली, पूर्वीचे दिवस, पहाट झाली, उठली आणि शेण घेतलं आणि ती घर सारायला लागली. आता घराची जमीन जेव्हा सारतायत त्यावेळेस कशी सारतात? कशी सारतात? असा आडवा हात करतात. कसा करतात? आडवा हात करून जसं ती सारायला लागली त्या ठिकाणी सारताना तिला सासऱ्याने बघितलं आणि सासऱ्याने सांगितलं मुली आपण वैष्णव आहोत आणि तू आडवा हाताने सारत आहे. आडवा हात केला की आडव्या रेषा तयार होतात आणि आडवा गंध आपण लावत नाही. आपण कसा गंध लावतो? उभा गंध लावतो. म्हणून असं सारू नको, असं सार. कसं? असं उभं सारायचं. तिने विचार केला ठीक आहे सासऱ्यांचं म्हणणं आहे आपण ऐकलं पाहिजे. ती उभ्या हाताने सारायला लागली. उभ्या हाताने बिचारीने कसं बस घर सारवलं आणि सारवून झालं. एक दिवस पार झाला. दुसऱ्या दिवशी ती पहाटे उठली आणि पहाटे उठल्यानंतर तिने सासऱ्यांकडे बघितलं. सासरे बा हातामध्ये मंजन घेऊन दात घसताना जसं तिने बघितलं तिने सांगितलं मामनजी आपण वैष्णव आहोत ना, असं आडवस दात घसू नका. कसे घसा? असे घसा म्हटले. असे घसायचे कारण असं घडलं केलं की आडवी रेष तयार होते आणि आडवा गंध शिव भक्त लावतात. आपण वैष्णव आहोत ना, आपण उभा गंध लावतो ना, म्हणून असं त्या ठिकाणी दात.
एवढ्यापासून भांडणं सुरू आहे. गंध कसा लावायचा इथून भांडणं सुरू आहे. पण हे आपल्यामध्ये असणारं अज्ञान आहे. एवढं जर आपल्याला कळलं की विष्णू आणि शिव वेगळे नाही, तरी सुद्धा आपल्याला दोनही तत्व एकच आहे याचं ज्ञान आहे. आणि कुणालाही मोठं किंवा छोटं जर म्हटलं तर मनुष्याला पाप लागत असत. कोवड छोट कहत अपराधी, अपराध लागतो जर कुणाला छोटं किंवा मोठं म्हटलं तर. आणि छोटं आणि मोठं म्हणण्याच्या भानगडीमध्ये आपण पडायचंच नाही. आपण फक्त आपल्या मनामध्ये एकच इष्टदेव निश्चित करायचा आणि त्याच देवाचं चिंतन करायचं, त्याच देवाचं भजन करायचं, त्याच देवाचं नाम. कुणालाही कमी जास्त लेखायचं नाही. वारकरी संप्रदाय सगळ्यांना समान समजतो आणि कोणीही भगवत भक्त दुसऱ्या कुणाचा अपमान कधीही करत नाही. जो खरा भक्त आहे तो कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही वेगवेगळ्या पंथाचा कधीही अपमान करत नाही. भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम इको द्या इको. भेद भेद भ्रम अमंगळ, 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद भेद भ्रम अमंगळ, ऐकाच तुम्ही भक्त भागवत, कराल ते गीत सत्य करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भेद भ्रम अमंगळ, ऐकाच तुम्ही भक्त भागवत, कराल ते गीत सत्य करा. भेद भ्रम अमंगळ, कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही. जसं आपली आई ही पूजनीय आहे तसं दुसऱ्यांची आई सुद्धा पूजनीयच आहे. जसं आपण आपल्या संप्रदायाला श्रेष्ठ समजतो तसं प्रत्येकाचा संप्रदाय श्रेष्ठच आहे. म्हणून प्रत्येकाच्या संप्रदायाचा सन्मान आपण केला पाहिजे. आपल्या संप्रदायाला श्रेष्ठ समजणं हा स्वाभिमान आहे, हा अभिमान आहे. पण दुसऱ्यांच्या संप्रदायालाही श्रेष्ठ समजणं हे नीतिमत्ता आहे, हा धर्म आहे. आपल्याही आईला आपण तितकं श्रेष्ठ समजलं पाहिजे, तितकं दुसऱ्यांच्या आईला सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून कोणत्याही संप्रदायामध्ये भेद न करणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. कुणीही कोणाच्याही संप्रदायाचा अपमान करता कामा नये. आपल्या संप्रदायाला श्रेष्ठ म्हणणं हे कर्तव्य आहे, पण दुसऱ्या संप्रदायाला कनिष्ठ समजणं हे पाप आहे. याच्यामुळे दोनही देव समान आहे याचं ज्ञान सगळ्या देवांना कळालं आणि सगळ्या देवांनी दोनही देवांना नमस्कार केलेला आहे. याच्यानंतर पुढे वर्णन करतायत. भगवान श्री शिवजींनी गृहपती हा अवतार धारण केला. शिवजींचं बाल रूप त्या ठिकाणी प्रकट झालं आणि त्यांनी होम हवन पंचाग्नी यज्ञ यागाचं ज्ञान जगाला दिलेलं आहे. देवतांमध्ये अहंकार निर्माण झाला.
देवतांचा अहंकार दूर करण्यासाठी यक्षेश्वर महादेवाच्या रूपाने त्या ठिकाणी शिवजी प्रकट झाले आणि सगळ्या देवांमध्ये असणारं सामर्थ्य मी दिलेलं आहे याचं ज्ञान सगळ्या देवांना दिलेलं आहे। यक्षेश्वर महादेवाच्या रूपाने महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले। याच्या पुढे वर्णन आलेलं आहे, भगवान श्री शिवजींनीच हनुमानजींच्या रूपाने अवतार धारण केला आणि रामप्रभूंची सेवा केलेली आहे। हनुमानजी म्हणजे साक्षात शिवजीच आहेत। भगवान परमात्म्याची रामप्रभूंची सेवा करण्याकरता हनुमानजींच्या रूपाने ते प्रकट झालेले आहेत। पुढे शिवजींनी पिप्पलाद या नावाने सुद्धा अवतार धारण केलेला आहे। तेच शिवजी जे आहेत भक्तांसाठी अनेक रूपांनी प्रकट झाले आणि त्याच भगवान परमात्म्याने सगळ्या भक्तांना दिव्य दर्शन दिलेलं आहे। दिव्य दर्शन देणारे भगवान महादेवांनी जे मुख्य त्यांचे स्थान आहेत 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी भक्तांना दर्शन दिलं आणि स्वयंभू त्या ठिकाणी भगवान श्री शिवजी निवास करत आहेत। भगवान श्री शिवजी 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी स्वयंभू निवास करतायत। त्याच्यापैकी पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे सगळ्यात शेवटी 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आलेलं आहे। पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे ते गुजरात मध्ये आहे आणि गुजरात मध्ये सोमनाथ नावाने भगवान श्री शिवजी विराजमान आहे। चंद्राला जेव्हा शाप लागला दक्षाचा की सगळ्या पत्नींपैकी एकाच पत्नीवर जास्त प्रेम करतायत, दक्षाच्या 27 मुलींचा विवाह चंद्राबरोबर झालेला होता, पण एकाच पत्नी बरोबर प्रेम अधिक आणि बाकीच्यांची अवहेलना जेव्हा चंद्राकडून झाली, दक्षाने शाप दिला की तुम्हाला क्षय रोग होईल। चंद्र जेव्हा क्षय रोगाने ग्रसित झाले, कमी कमी व्हायला लागले, त्यावेळेस चंद्राने तप केलं आणि तप केल्यानंतर महादेवाला प्रसन्न करून घेतलं। महादेवाने त्या ठिकाणी चंद्राला आशीर्वाद दिला की 1 महिन्यामधले 15 दिवस कले कलेने वाढणार आणि 15 दिवस कले कलेने कमी होणार। चंद्राला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि शापमुक्त त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न काही प्रमाणामध्ये केलेला आहे। तेव्हा त्या ठिकाणी महादेव कायमचे विराजमान झाले आणि चंद्राचं एक नाव सोमनाथ आहे म्हणून सोमनाथ नावाने विराजमान झालेले आहे। बोला सोमनाथ भगवान की जय। त्याच्यानंतर जे ज्योतिर्लिंग आहे दुसरं आंध्रामध्ये आहे आणि ते ज्योतिर्लिंग आपण कथेमध्ये श्रवण केलेलं आहे की जेव्हा गणेशजींचा विवाह हा कार्तिकेयांच्या आधी केला, कार्तिकेय नाराज होऊन क्रौच पर्वतावर गेले आणि आपल्या मुलाला समजावण्यासाठी भगवान महादेव आणि देवी पार्वती मल्लिका आणि अर्जुनाच्या रूपाने गेले आणि आपल्या मुलाच्या जवळच कायमचे स्थित झाले। त्या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग झालेलं आहे त्याला नाव पडलेलं आहे मल्लिकार्जुन। बोला मल्लिकार्जुन भगवान की। पुढे वर्णन करतायत भारताच्या मधोमध मध्य प्रदेशामध्ये अवंतिका नगर जिचं नाव आहे आजचं उज्जैनी नगरी, ते उज्जैन नगर शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि तिथे एक ज्योतिर्लिंग आहे। ते कसं निर्माण झालं म्हणतात, एक वेदप्रिय ब्राह्मण शिव भक्त होते, त्यांना 4 पुत्र होते, तेही शिव भक्त होते। त्या नगरामध्ये दूषण नावाचा राक्षस त्रास द्यायला आला आणि शिवभक्ती करणाऱ्या या कुटुंबामुळे त्या ठिकाणी महादेव प्रकट झाले, दैत्याचा वध केला, दैत्याच्या शरीराची राख झाली आणि ती राख महादेवाने शरीराला लावली आणि महादेव त्या ठिकाणी कायमचे स्थित झालेले आहे, महाकालेश्वर रूपाने त्या ठिकाणी स्थित झालेले आहे। बोला महाकालेश्वर भगवान की। पुढे वर्णन करतायत की ओंकारेश्वर या ठिकाणी ओंकारनाथ आणि ममलेश्वर नावाने भगवान महादेव स्थित आहेत। याचं कारण मार्कंडेय ऋषींनी त्या ठिकाणी तप केलं आणि त्या तपाचा परिणाम महादेव प्रसन्न झाले। महादेवाने मार्कंडेय ऋषींना दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला कायमचं विराजमान होण्याची विनंती केली। त्या ठिकाणी जी नर्मदा नदी आहे ती ओमच्या आकाराने वाहते आहे म्हणून त्या ठिकाणच्या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर हे नाव पडलेलं आहे आणि जवळच त्या ठिकाणी ममलेश्वर सुद्धा विराजमान आहे।
बोला ओंकारेश्वर भगवान की जय. पुढे वर्णन करतायत की उत्तराखंडामध्ये केदार नावाच्या पर्वतावर एक ज्योतिर्लिंग स्थित आहे, ज्याचं नाव आहे केदारनाथ. नर आणि नारायणाने हिमालयावर तप केलं आणि तप केल्यानंतर महादेवाला प्रसन्न करून घेतलं. महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले, नर नारायणाला दर्शन दिलं आणि त्याच ठिकाणी महादेव कायमचे विराजमान झाले. तेच ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ आहे. एक आख्यायिका अशीही येते की कौरव आणि पांडवांचं युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडवांनी आपल्याला पातक लागलेलं आहे आपल्याच भावंडांचा वध केल्याचं, आपल्या गुरुजनांचा वध आपल्या हातून घडला. या पापातून मुक्ती मिळण्यासाठी शिवजींची आराधना हिमालयामध्ये येऊन केली. आश्चर्य होईल तुम्हाला की परळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परली वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आपण मानतो तेही आहे, परंतु एक वर्णन ग्रंथांमध्ये आलेला आहे की झारखंड राज्यामध्ये देवघर या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग स्थित आहे. विश्वविजयी बनण्यासाठी रावण जेव्हा आपल्या आईच्या पूजनासाठी आत्मलिंग महादेवाचं घेऊन निघाले आणि जाता जाता सायंकाळ झाली आणि ज्योतिर्लिंग जे आहे, जे शिवलिंग आहे, आत्मलिंग आहे, ते एका गुराख्याच्या हातामध्ये दिलं. तो गुराखी साक्षात गणेशजी होते आणि गणेशजींना ते आत्मलिंग रावणाकडून घेऊन टाकायचं होतं. गणेशजी तिकडे जेव्हा बघितलं गणेशजींनी की नदीमध्ये रावण संध्या करण्यासाठी गेला, तोपर्यंत गणेशजींनी ते शिवलिंग जमिनीवर ठेवून दिलं. एकदा ठेवल्यानंतर ते शिवलिंग कधीही उचललं जाणार नव्हतं. रावण त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी बघतात तर ते ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी ते ज्योतिर्लिंग कायमचं स्थित झालेलं आहे आणि नाव पडलेलं आहे वैजनाथ भगवान. याची दुसरीही आख्यायिका आलेली आहे की भक्तांसाठी भगवान वैजनाथ त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग कायमचं स्थित आहे. बोला वैजनाथ भगवान की जय. पुढे वर्णन आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतावर एक मोटेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे, ज्याला भीमाशंकर हे नाव पडलेलं आहे. भीम नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर भगवान श्री शिवजी त्या ठिकाणी कायमचे विराजमान झालेले आहे आणि आपल्या सुदक्षिण नावाच्या भक्ताला महादेवाने दर्शन दिलेलं आहे आणि त्याच ठिकाणी स्थित झालेले आहे. त्या ठिकाणच्या शिवलिंगाला नाव पडलेलं आहे भीमाशंकर. बोला भीमाशंकर भगवान की जय. पुढे उत्तर प्रदेशामध्ये काशी या ठिकाणी काशी विश्वनाथ विराजमान आहेत. स्वतः भगवान परमात्म्याने बनवलेल्या नगरामध्ये भगवान परमात्मा देवी पार्वती आणि सर्व परिवारासहित स्थित आहे. ज्या ठिकाणी गंगा नदी, वरुणा आणि असी नदी वाहते, वाराणसी सुद्धा नाव आहे आणि त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याचा नित्य निवास आहे. भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय असणारं नगर म्हणजे काशी आहे आणि त्या ठिकाणी विश्वनाथ या नावाने महादेव विराजमान आहेत. बोला विश्वनाथ भगवान की जय. याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या तटावर ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी भगवान श्रीहरी विष्णू भगवान महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले. गौतम ऋषींना दर्शन देण्यासाठी गौतम ऋषींना दर्शन दिलं आणि तीनही देव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि ते तीनही देव त्या शिवलिंगामध्ये आहेत. ते जे शिवलिंग आहे त्याच्या मध्ये जो भाग आहे खोलवर, त्याच्यामध्ये तीन छोटे छोटे लिंग आहेत. एक आहे ब्रह्मा, दुसरे आहे विष्णू आणि तिसरे आहे महादेव. ते तीनही लिंग त्या ठिकाणी शिवपिंडामध्ये विराजमान आहेत आणि तेच त्र्यंबकेश्वर या नावाने त्या ठिकाणी विराजमान आहे. बोला त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्याच्यानंतर तामिळनाडू जिल्ह्यामध्ये एक धाम आहे समुद्राच्या किनाऱ्यावर, ते रामेश्वर या नावाने स्थित महादेव त्या ठिकाणी स्थित आहे.
कारण जेव्हा सीता देवींना आणण्यासाठी सेतू बांधण्याचं काम वानर सैन्य करत होते त्यावेळेस महादेवाने स्वतःच्या हाताने समुद्राच्या वाळूपासून शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या शिवलिंगाला रामेश्वर हे नाव दिलेलं आहे आणि ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्या ठिकाणी महादेव प्रकट झाले रामप्रभूंना दर्शन दिलं आणि तुमचं कार्य पूर्ण होईल असा आशीर्वाद दिलेला आहे ते रामेश्वर नावाने त्या ठिकाणी स्थित आहे बोला रामेश्वर भगवान की जय पुढे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौलताबादच्या जवळ एक ज्योतिर्लिंग आहे ते कसं प्रकट झालं म्हणतात देवगीर पर्वतावर भरद्वाज कुलामधले एक ब्राह्मण राहत होते ज्यांचं नाव होतं सुधर्मा त्यांचा विवाह झाला पत्नीचं त्या ठिकाणी पत्नी पासून त्यांना पुत्र संतान होत नव्हते त्यावेळेस पत्नीने सांगितलं की माझ्यामुळे तुम्हाला पुत्र संतान होत नाही असं करा तुम्ही माझ्या बहिणी बरोबर विवाह करा त्यांच्या त्या ठिकाणी घुष्मा नावाच्या दुसऱ्या बहिणी बरोबर म्हणजे पहिल्या पत्नीच्या सख्या बहिणी बरोबर त्या ठिकाणी सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाचा विवाह झाला घुष्माला अतिशय सुंदर असा मुलगा झाला पण त्या मुलाची जेव्हा सगळीकडे स्तुती व्हायला लागली त्याचं कौतुक व्हायला लागलं ते त्या ठिकाणी पहिल्या पत्नीला बघवलं गेलं नाही तिने त्या मुलाचा वध केला त्याला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला आपला मुलगा मेलेला जेव्हा घुष्माने बघितला त्यावेळेस महादेवाची आराधना केली महादेव प्रकट झाले महादेवाने त्या मुलाला जिवंत केलं आणि घुष्माला दर्शन दिलं तिने सांगितलं नाथ तुम्ही मला दर्शन देण्यासाठी आलेला आहात तर आता या ठिकाणी कायमचे विराजमान व्हा घुष्माला दर्शन देण्यासाठी महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले होते त्याच्यामुळे तिच्या नावाने ते ज्योतिर्लिंग तिथे कायमचं स्थित झालेलं आहे महादेव त्या ठिकाणी स्थित झालेले आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव घृष्मेश्वर पडलेलं आहे बोला घृष्मेश्वर भगवान की जय पुढे वर्णन आलेलं आहे की गुजरात मध्ये बडोद्यामध्ये नागांचे देवता राहत होते आणि त्या ठिकाणी एक सुप्रिय नावाचा महादेवाचा भक्त होता त्याने महादेवाची भक्ती केली पण दारुक नावाच्या राक्षसाने त्याच्यावर आक्रमण केलं त्याला पकडलं त्याला बंदीगृहामध्ये टाकलं आणि सुप्रियला बंदीगृहामध्ये टाकल्यानंतर सुप्रियने बंदीगृहामध्ये राहून सुद्धा महादेवाचा चिंतन केलं महादेवाची आराधना केली महादेव सुप्रियच्या समोर प्रकट झाले महादेवाने त्याला दर्शन दिलं आणि पाशुपतास्त्र दिलं त्या अस्त्राचा उपयोग करून दारुक नावाच्या राक्षसाचा वध सुप्रियाने केलेला आहे आणि त्याच ठिकाणी महादेवाने दर्शन दिल्यामुळे महादेव त्या ठिकाणी कायमचे स्थित झालेले आहेत हे वर्णन गुजरातमध्ये बडोद्याजवळ आहे असं आलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये नागनाथ नावाने महादेव त्या ठिकाणी विराजमान आहे असंही एक वर्णन आलेलं आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी कायमचं स्थित झालेलं आहे ते नागेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आजही विराजमान आहे नागेश्वर नावाने बोला नागेश्वर भगवान की जय असे 12ही ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थित झालेले आहे या 12ही ज्योतिर्लिंगाचं चिंतन नामस्मरण जोही कुणी करतो त्याचे पाप नाहीसे होत असतात ज्यांना कोणाला त्या ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र माहित असेल त्यांनी सगळ्यांनी माझ्या सोबत म्हणायचा प्रयत्न करायचा आहे सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारं ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकर सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सर्वजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति 12ही ज्योतिर्लिंगाच्या रूपाने भगवान महादेव या पृथ्वी तलावर स्थित आहेत